तरी गवळण आलीच पाहिजे. पण गवळण म्हणजे काय? गोकुळामध्ये. गोकुळामध्ये असताना भगवान श्रीकृष्णाने अनेक लीला केल्या. कालियावर्धन केलं, पूतनेचा वध केला, रास क्रीडा केली, गोवर्धन पर्वत उचलला. या अनेक भगवंतांच्या लीलांपैकी भगवंताची एक लीला म्हणजे रास क्रीडा. ऐको, रास क्रीडा म्हणजे काय? तर भगवंतामध्ये उभे आहेत आणि त्यांच्या भोवती गोल गोपिकांनी फेर धरलेला आहे आणि आळीपाळीने प्रत्येक गोपिकांबरोबर भगवंत टिपऱ्यांचा खेळ खेळत आहे. बहुधा नवरात्रमध्ये आपण जे टिपऱ्यांचा खेळ करतो त्याची सुरुवात ही तिथून झालेली असावी. असा टिपऱ्यांचा खेळ प्रत्येक गोपांबरोबर भगवंत खेळत आहे. बरोबर पाहता असं वाटतं की याला रास क्रीडा म्हणतात. तर बाईको, याला रास, या क्रियेलाच फक्त रास क्रीडा म्हणत नाही, तर या रास क्रीडेच्या माध्यमातून भगवंतांनी या गोपिकांना अद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे. अद्वैत तत्वज्ञान म्हणजे काय? तर भगवंत म्हणतात, जसा मी तुम्हाला बाहेर दिसत आहे तसा तुमच्या मी हृदयात देखील आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, सर्व सुखाचा आराम. सर्व सुखाचा आराम हे आत्मतत्व हे तुमच्याही हृदयामध्ये मी आहे. असं हे आत्मतत्वाची जाणीव या गोपिकांना करून द्या. यानंतर जी रासक्रीडा झाली ती अतिशय अलौकिक होती. माईको, आणि या रासक्रीडेची भगवंताची किंवा यालाच अभेद भक्ती किंवा मधुरा भक्ती असं म्हणतात. नवविधा भक्ती जी आहे, श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, आत्मनिवेदन, दास्य, सौख्य, हे जे 9 सोपान भक्तीचे आहेत. यानंतर जी 10वी भक्ती येते ती म्हणजे मधुरा भक्ती किंवा अभेद भक्ती. आणि या अभेद भक्तीची किंवा मधुरा भक्तीची भगवंताची कोण गुरु असेल तर ती राधा. वास्तविक पाहिलं तर र आणि ध ही 2 अक्षरं उलटी केली तर धारा शब्द तयार होतो. आणि धारा म्हणजे काय? तर सतत वाहणारा प्रवाह. कसला प्रवाह? चैतन्याचा प्रवाह, की जे चैतन्य आपल्या श्वासाच्या माध्यमातून आत बाहेर करत असतं. आणि हे चैतन्य जर बाहेर गेलं, हा श्वास बाहेर गेला परत आत आला नाही तर आपण म्हणतो याचा राम निघून गेला, याचं चैतन्य निघून गेलं. त्या चैतन्याला भगवंतांनी राधा असं म्हटलेलं आहे. तर पाहूया राधा कृष्णाच्या मधुरा भक्तीची आठवण करून देणारी गवळण. सादर होत आहे नृत्य आविष्कारातून गवळण.